सख्यांनो, बनवायचे ना आपल्याला आता धपाटे. आपल्याला कोथिंबीर आणि कांद्याचं धपाटे बनवायचे. चला आपल्याला आता ही रेसिपी बघायची आहे ना. अशा पद्धतीने मी तयार केलेलं आहे बॅटर. चला तर आता रेसिपी बघण्यासाठी आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे ना. बघायलाच पाहिजे. मग कसं धपाटं जमणार आणि कसं खाणार, कशी टेस्ट येणार. चला आपण आता रेसिपी बघूया. नमस्कार सख्यांनो, मी नैना सोलापूरकर या माझ्या रेसिपी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज बनवत आहोत आपण कोथिंबीरचे धपाटे म्हणजे जास्त तिखट नाही, एकदमच असं मिठाचे की 2 वर्षाचा मुलगा सुद्धा आपले धपाटे हे खाऊ शकेल अशा पद्धतीने मी धपाटे बनवणार. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे याच वाटीने 1.5 वाटी मी गव्हाचे पीठ आणि 1.5 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे आणि इथे अर्धी वाटी मी बेसन पीठ त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आता या मिक्सरमध्ये मी लसूण, मिरची, जिरे आणि ओवा आणि चवीनुसार मीठ हे मी आता हे बारीक करण्यासाठी याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर यामध्ये मी असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे, थोडंसं ठोसरच घेतलेलं आहे. तर आता इथे मी ही कांदा आणि कोथिंबीर जो आहे तो मी असा एक जीव असा हाताने असा कुस्करून घेणार आहे की ह्याचा रस हे त्याला लागा आणि ही कांद्याची एक एक पाकळी पण आपल्याला सुट्टी होईल. त्याच्यामुळे असं मी हे कुस्करून घेणार आहे कांदा आणि कोथिंबीर असं. हे बघा तुम्ही पाहू शकता मी असं बारीक करून घेते जेणेकरून कोथिंबीरचा रस पण आपल्याला त्याच्यामध्ये निघेल आणि कांदा आणि कोथिंबीरची टेस्ट एकदम आपल्या धपाट्याला छान लागेल. तर ही त्याच्यामधले मेन ही ट्विस्ट आहे की हे असं मिक्स करून घेतल्यावरच आपल्याला कोथिंबीरचे धपाटे असल्यासारखे वाटतील. तर अशा पद्धतीने मी इथे हे सर्व कुस्करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे सगळं. तर याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी हळद. आता मी याचं आपण भाकरीला जसं मळतो तसं मी हा उंडा मी मळून घेणार आहे. आता हे बघा आता ह्याच्यामध्ये थोडं राहिलं होतं ते पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे का तर याच्यामध्ये थोडंसं वाटण राहिलं होतं. तर अशा पद्धतीने मी हे थोडं पाणी टाकून आता मी हे मळून घेणार आहे. असं हे मिश्रण एक जीव मी करून घेत आहे. अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं. काही भाजीला नसलं तर तुम्ही हे नक्की करू शकता. आणि आता थोडंसं आता तुमच्याकडे पण पाऊस पडत असेल तर पावसामध्ये हे खायला खूप छान लागते. भाजी किंवा हे स्टेबल करण्यापेक्षा कोथिंबीर ही आपल्या हृदयासाठी किडनीसाठी खूप छान असते. त्याच्यामुळे आता तुम्ही कोथिंबीरचे थालीपीठ किंवा धपाटे तुम्ही काही म्हणू शकता. अशा पद्धतीने मी ह्याचा गोळा मळून घेणार आहे. तर धपाटे करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे थोडेसे तेल लावायला त्याला. इथे मी कापड घेतलेलं आहे कॉटन, थोडं मिक्सड कॉटन आणि टेरिकॉट मिक्स. तुम्हाला ज्या आकाराचं पाहिजे त्या आकाराचं तुम्ही घेऊ शकता. तुम्ही टेरिकॉट नाही घ्यायचं, त्यावेळेला चिटकून जाईल ते. कॉटन मिक्स आहे ते. आणि इथे मी हे अशा प्रकारे मी धपाट्याचं इथं मळून घेतलेलं आहे. चला तर आता मी तुम्हाला धपाटे करून दाखवते. तर आता इथे मी हे कापड आहे ते घट्ट असं पिळून घेणार आहे आणि इथे असं थोडंसं असं हाताने थोडा ह्याला पाण्याचा हात आपण लावून घ्यायचा आणि आपल्याला हवं त्या आकाराचा आपण धपाटा आता इथे बनवणार आहे. थोड्याला पण पाण्यामध्ये बुडवून घेत आहे आणि असं आपल्याला जेवढं आपल्याला पातळ लागेल त्याप्रमाणे आपण इथे हे धपाटं थापून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने मी इथे हे थापून घेतलेलं आहे मीडियम आकाराचा. आणि याला छोटे छोटे असे बारीक होल पाडायचे आपल्याला की जेणेकरून हे सगळीकडून छानपैकी शिजल्या जाईल. आता इथे मी तवा आपला गरम झालेला आहे, इथे मी तेल फिरवून घेणार आहे थोडं या पद्धतीने.
जास्त तेल नाही टाकायचं आणि हे आपल्याला असं या पद्धतीने याच्यावर धपाटं टाकून घ्यायचं आहे. नंतर टाकल्यानंतर थोडंसं याच्यावरती पण आपण तेल फिरवणार आहोत थोडंसं. आता हे आपलं धपाटं आपलं शिजत आहे आता. तर अशाच प्रकारे मी इथे दुसरंही धपाटं घेऊन तुम्हाला दाखवत आहे थापल्यानं. तुम्हाला जेवढ्या आकाराचा उंडा घ्यायचा आहे तेवढ्या आकाराचा तुम्ही उंडा घेऊन हे धपाटं किंवा थालीपीठ हे थापून तुम्ही असं घ्यायचं आहे. आणि हे तुम्ही थालीपीठ नुसतं सुद्धा फक्त खाऊ शकता किंवा मिरचीचा ठेचा किंवा तुम्ही दह्यासोबत किंवा सॉससोबत सुद्धा तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता. बघा मी अशा पद्धतीने. आणि ज्या वेळेला तुम्ही हे थालीपीठ टाकता त्यावेळेला तुम्ही हे प्रत्येक वेळेला हे कापड तुम्ही पाण्यातून भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं थालीपीठ ते कापडाला पण चिटकणार नाही, व्यवस्थितरित्या ते गोलच्या गोलाकारामध्ये त्याच्यामध्ये तव्यामध्ये निघून जाईल. अशा पद्धतीने मी इथे थालीपीठ करून घेत आहे.